नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या मधल्या ओळीच्या या भागामध्ये आपण श्री संजय राऊत यांना जामीन का मिळाला नाही आणि त्यांचा कोठडीतला ईडी कोठडीतला जो मुक्काम आहे तो किती काळ असू शकतो याबद्दलचं विश्लेषण करत असताना हा जो कायदा आहे या कायद्याच्या चौकटीमध्ये नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 26 तारखेला, फार स्पेसिफिकली सांगायचं झालं तर 26 तारखेला जे निकाल पत्र आलं आणि जे 27 तारखेला सुप्रीम कोर्टचा जो ॲप आहे त्याच्यावरती अपलोड झालं त्याच्याच चौकटीमध्ये आपण बघू आणि आपल्या असं लक्षात येईल की वाट फार कठीण आहे. ती कठीण श्री नवाब मलिक यांच्यासाठी पण दिसती आहे, ती आहेच तशी. श्री अनिल देशमुख यांच्यासाठी पण आहे आणि जेवढ्या म्हणून या कायद्याअंतर्गत कारवाया झाल्या 2002ला हा PML ॲक्ट आला, जो ED नावाची जी संस्था आहे ती तशी 1956 पासूनची संस्था आहे. पण या संस्थेला हे जे टूल मिळालं जे विरोधी पक्षाच्या भाषेमध्ये, तर ते 2002च्या कायद्यामध्ये ज्या अमेंडमेंट होत 2019पर्यंत जवळपास 13 अमेंडमेंट या कायद्यामध्ये झाल्या. या कायद्यातल्या या तरतुदीच इतक्या कठोर आहेत की त्यामुळं श्री संजय राऊत यांचं जे भवितव्य आहे ते काय आहे, ते तसंच का आहे हे आपल्याला समजून घेता येईल. पण राजकारण या केसमधनं आपल्याला वगळता येणार नाही. हे स्पष्टपणे दिसतं आहे की श्री संजय राऊत जे शिवसेनेच्या वतीनं दररोज महाराष्ट्रासमोर शिवसेनेची त्या घटनेवरची जी प्रतिक्रिया आहे ते घेऊन येत होते. त्यामुळे दोन प्रश्न तर निश्चितपणे उपस्थित झालेले आहेत की आता श्री संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेच्या वतीनं ही भूमिका रोज कोण मांडणार, ती तितकी आणि तशीच असेल का? आणि दुसरं असं की शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना, त्या सामनामध्ये पक्षाचं मुखपत्र असल्यामुळं श्री संजय राऊत ही जी भूमिका रोज मांडत होते तर तो अग्रलेख कोण लिहिणार? श्री उद्धव ठाकरे लिहिणार, कारण ते त्याचे सगळेच करते करविते आहेत पक्ष म्हणून सुद्धा, की आणखी कोणीतरी लिहिणार? आणि त्यातनं जे शिवसेनेला अभिप्रेत आहे ते तसं होणार का? खरं म्हणजे याही विषयावरती चर्चा होऊ शकते की श्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेनंतर ते त्यांच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेतली, तेवढ्याच पुरती ती प्रतिक्रिया मर्यादित ठेवायला हवी होती का? त्याहीपेक्षा अधिक काही शिवसेनेला करता आलं असतं. एखादी पत्रकार परिषद श्री उद्धव ठाकरे यांना घेता आली असती का? कुणी असं म्हणेल की पश्चिम बंगालमध्ये श्रीमती ममता बॅनर्जी यांनी अशा स्वरूपाच्या कारवाया झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आंदोलन केलं, अगदी त्या रस्त्यावरती ठाण मांडून बसल्या होत्या वगैरे, अशाही पद्धतीची रिॲक्शन त्यांना देता आली असते का वगैरे. मुळामध्ये या सगळ्या घटनाक्रमाचा शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीवरती फार मोठा परिणाम होऊ शकतो. कारण सहानुभूती भलेही शिवसेनेला मिळते आहे असं, कारण आपल्या मधल्याच एका सर्वेमध्ये श्री देशपांडे जे औरंगाबादचे त्यांची एक एजन्सी आहे, त्यांनी 40 बंडखोराच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जो सर्वे केला आणि मुंबईमध्ये खास करून शिवसेनेला एक सहानुभूती मिळताना दिसते आहे, श्री उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळताना दिसते आहे असं त्यांच्या सर्वेतनं दिसत होतं. मीही तुळजापूरमध्ये जाऊन जेव्हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवसेनेविषयी एक सहानुभूती आहे असं दिसत होतं. पण ती सहानुभूती 2.5 वर्ष टिकणं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील असा आपण कयास बांधला तरीसुद्धा तिथं पक्ष संघटन असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि पुन्हा श्री एकनाथ शिंदे यांच्याकडं मुख्यमंत्री पद आहे. आत्ताच दिसतं असं आहे की मराठी माणसाला घरं मिळणं अपेक्षित होती. पत्रावाला चाळ, ज्याचा आम्ही फार सविस्तर असं विश्लेषण करणारा एक व्हिडिओ काल अपलोड केला, तो प्रचंड व्हायरल झाला, त्यातले जे फॅक्ट आहेत तेही लोकांना कळाले. तर आत्ता असं दिसतं आहे की शिंदे गटाने एक भूमिका घेतलेली आहे की पत्रावाला चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं या मंडळीनं हिसकावून घेतली, तिथे एक तो घोटाळा होता आणि त्या पोटी या कारवाया होत आहेत वगैरे वगैरे. तर हे सगळं जे नेरेटिव्ह आहे ते लोकांपर्यंत कसं घेऊन जाते शिंदे गटाचा तो घटक, आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी तपासामध्ये काय काय गोष्टी बाहेर येतात याच्यावरती सगळ्या गोष्टी ह्या लोकातल्या सहानुभूतीच्या पण अवलंबून असणार आहेत. पण कायद्याच्या चौकटीमध्ये मात्र श्री संजय राऊत यांची जी वाट आहे ती बिकट का आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. 26 तारखेला 545 पानाचं निकालपत्र 3 न्यायालयाच्या पीठानं, त्याच्यामध्ये न्यायाधीश होते, त्या 3 न्यायाधीशांनी जे 3
545 पानाचं निकालपत्र दिलं. त्याच्यामध्ये कोण होतं? AM खानविलकर, दिनेश माहेश्वरी, CT रविकुमार या तिघांनी मिळून जे निकालपत्र दिलं किंवा जो निकाल दिला तो निकाल सांगतो की PMLA किंवा ED कायदा जो आहे त्या कायद्यातल्या कुठल्याही कलमांचं उल्लंघन झाल्यानंतर जर एखाद्या आरोपीला अटक झाली तर त्यानंतरची वाट ही फार बिकट असते, कारण या कायद्यातल्या तरतुदीच तशा आहेत. आणि त्या समजून घेत असताना सुद्धा आपल्याला या निमित्ताने कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस किती पातळीवरती तयार झालेला आहे आणि त्याचा अद्यापही कसा पूर्ण निकाल लागलेला नाही आहे हेही लक्षात घ्यावं लागेल. विजय मदनलाल चौधरी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया अशी ती केस आहे, ज्या केसमध्ये साधारणपणे एकूण जर याचिका आलेल्या होत्या तर त्या याचिका ह्या जवळपास 242 याचिका होत्या की ज्या एकत्रित करून सन्माननीय न्यायालयाने याचा निकाल दिला. याच्यामध्ये इतक्या गोष्टी होत्या की या गोष्टीची पडताळणी श्री संजय राऊत यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबर आपण करू शकतो. हे असं का आहे हे प्रश्न तिथे विचारले गेले होते. विशेष म्हणजे भारतीय राज्यघटनेचे कलम 14, 20 आणि 21 अनुच्छेद यात व्यक्तीला मिळालेल्या ज्या स्वातंत्र्याबद्दलचा उहापोह आहे त्याच्याबद्दलचे पण फंडामेंटल प्रश्न विचारले गेले होते, ज्याचा निकाल सन्माननीय न्यायालयाने दिला. याच्यामध्ये पहिली 18 पानं तर त्या 545 पैकी ते निकालपत्रही माझ्याकडे आहे, महत्त्वाचे पार्ट मी त्याची झेरॉक्स पण काढली आहे. संपूर्ण निकाल माझ्या हातामध्ये आहे. तो पूर्ण निकाल त्यातल्या महत्त्वाच्या बाबी तरी ॲटलिस्ट मी वाचलेल्या आहेत. तर पहिल्या 18 पानामध्ये तर केवळ ह्या ज्या 242 याचिका होत्या त्याचंच मेन्शन आहे. त्याच्यानंतर ह्या याचिकेमध्ये काय काय गोष्टी विचारल्या होत्या. एक तर बेसिक हाच विचारला होता की 2002चा जो PMLA ॲक्ट आहे त्याच्या व्हॅलिडिटीबद्दल, म्हणजे या कायद्याबद्दलच पहिला प्रश्न होता. या कायद्याच्या व्याख्येबद्दल प्रश्न विचारलेले होते. त्यातलं जे कलम 3 आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला होता. कलम 5 बद्दल प्रश्न विचारला होता. कलम 8 बद्दल प्रश्न विचारला होता. या कायद्याच्या अंतर्गत व्यक्तीचा जो शोध घेतला जातो आणि जी जप्ती केली जाते, म्हणजे या केसमध्ये संजय राऊत यांचा ज्या पद्धतीनं काल घरी जाऊन शोध घेतला गेला तोही प्रश्न विचारला गेला. श्री संजय राऊत यांच्याशी निगडीत असलेली 11 कोटी काही लाख रुपयाची जी संपत्ती जप्त केलेली आहे त्या संपत्तीच्या जप्तीबद्दल पण प्रश्न विचारला गेलेला होता. पुराव्याचं जे ओझं आहे ते डिफेंडिंग, म्हणजे ज्यांना डिफेंड करायचं आहे त्यांच्यावरती ते अधिक कसं आहे याबद्दलचा पण प्रश्न विचारला गेला होता. विशेष न्यायालयांच्या विशेष अधिकाराबद्दल प्रश्न विचारला होता. EDच्या अधिकाऱ्यांना जे अधिकार मिळाले त्याच्याबद्दलचा प्रश्न होता. जामीन का मिळत नाही आहे, श्री संजय राऊत यांच्या संदर्भात आपल्याला तोच आता प्रश्न चर्चेत घ्यायचा आहे की संजय राऊत यांना जामीन का नाही मिळाला आणि त्यांना किती काळ पुढचा त्यांचा जो काळ आहे तो कठीण असणार आहे याबद्दलचाही प्रश्न तिथे होता. आणि मग EDचं मॅन्युअल काय आहे, विशेष न्यायाधीश किंवा न्यायाधिकरण जे आहे ते काय आहे आणि यातल्या शिक्षेबद्दल पण प्रश्न विचारला गेला होता. एक लक्षात घ्यायला पाहिजे की PMLA ॲक्ट जो आहे ना तो व्हिएन्ना कन्व्हेन्शनप्रमाणे, म्हणजे जागतिक सगळ्या देशातले लोक एकत्रित आल्यानंतर त्यांनी एक असं ठरवलं की वेगवेगळ्या देशामध्ये जी संपत्ती निर्माण केली जाते आणि वेगवेगळ्या देशामध्ये ती जी पाठवली जाते त्यातून त्या देशाच्या स्वातंत्र्याला, सुरक्षेला, देशांतर्गत सुरक्षेला आणि देशाच्या बाहेरच्याही सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. आणि ते जगातल्या सगळ्या देशांनी ठरवल्यानंतर भारतामध्ये पण त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि मग त्यातून आलेला हा PMLA ॲक्ट आहे, हे आधी नीट लक्षात घ्यायला हवं. आणि मग त्याच्यामध्ये ज्या फंडामेंटल गोष्टीचा उहापोह झालेला आहे की याच्यातनं भारतीय राज्यघटनेच्या या गोष्टीचं उल्लंघन होतं आहे त्याचाही इथे उहापोह झाला आहे. कोण कोण वकील होते बघा, जवळपास याच्यामध्ये 16 वकील होते आणि देशातले हुज हू होते. त्यासोबतच भारताचे जे सॉलिसिटर जनरल आहेत श्री तुषार मेहता आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल जे आहेत या दोघांनी त्यांचं जे सरकारी पक्षाचं मत होतं ते मांडलं. कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी, मुकुल रोहतगी, महेश जेठमलानी एवढे सगळे पिटिशनरच्या बाजूने होते, तर गव्हर्नमेंटच्या बाजूनं ज्यांनी प्लीड केलं ते मी सांगितलं. याच्यामध्ये याचिका अशी होती की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायदा 2002च्या ज्या तरतुदी आहेत त्याची वैधता काय आहे, त्यासंबंधीची जी व्याख्या आहे ते व्याख्या काय आहे आणि PMLA कायद्याची अंमलबजावणी करत असताना, तपास करत असताना घटनेच्या कुठल्या कुठल्या गोष्टीचं उल्लंघन होतं, विशेषतः मुख्यत्वे कलम 44च्या बद्दल याच्यामध्ये खूप गोष्टीचा उहापोह झाला. याशिवाय ज्याचा निकाल सन्माननीय न्यायालयाने दिलेला नाही आहे अशा अनेक कायद्याचा इथे उहापोह झालेला आहे.
questions of law pertaining of constitutional validity and interpretation of certain provisions of the other statutes including the Custom Act, पहिला Custom Act 1962, the Central Goods and Service Tax Act, the Companies Act, the Prevention of Corruption Act, the Indian Penal Code, and the Code of Criminal Procedure, which are also under challenge. However, तर एवढ्या सगळ्या कायद्याच्या गोष्टीबद्दल या याचिकेमध्ये प्रश्न होते, पण सन्माननीय न्यायालय असं म्हणतंय, however, we are confining ourselves only with the challenge to the provisions of PMLA and the constitutional validity. मुख्य याचिकेमध्ये आक्षेप असा होता की संजय राऊत असतील किंवा इतर कुठलाही व्यक्ती असेल, श्री नवाब मलिक असतील किंवा अनिल देशमुख असतील, यांना ज्या पद्धतीनं अटक झालेली आहे यामुळं किंवा या कायद्याच्या अंतर्गत ज्या ज्या व्यक्तींच्या विरोधामध्ये अशी कारवाई होते त्यामुळं राज्यघटनेचं कलम 14, 20 आणि 21चं उल्लंघन होतं. एकदा ECIR म्हणजे आपल्याला थोडक्यात आपण म्हणू की FIR जसा असतो तसं तो ECIR असतो, ईडीचाच तो FIR असतो. हा एकदा दाखल झाला की मग ईडी काय पद्धतीनं चौकशा सुरू करते. आपण दिसतं आहे आपल्याला की याच्यामध्ये काल श्री संजय राऊत असं म्हणत होते की माझ्याकडे कुठलाही पुरावा सापडलेला नाही आहे, पण या कायद्यातल्या तरतुदी अशा सांगतात की संजय राऊत त्यांच्या विरोधातला काय पुरावा आहे हे सांगण्याचं बंधनच ईडीवरती नाही आहे. ईडीला हे गरजेचंच नाही की त्यांनी संजय राऊत यांना सांगावं की आम्ही तुमच्यावरती हे चार्जेस ठेवलेले आहेत, तुमच्या विरोधामध्ये या व्यक्तीने असे पुरावे दिलेले आहेत आणि त्या पुराव्याची माहिती त्यांना द्यावी किंवा ECIR किंवा ज्याला FIR आपण म्हणतो तो FIR तरी संजय राऊतांना दाखवावा. अशी कुठलीही तरतूद या ईडी कायद्यामध्ये नाही आहे. त्यामुळे संजय राऊत यांना कदाचित या गोष्टीची कल्पनाच नाही आहे की त्यांच्या विरोधामध्ये ईडीकडे आणखी काय काय पुरावे आणि कोणी कोणी दिलेले आहेत. PMLA कायद्यातल्या कलम 50 किंवा त्याला क्रमांक 50 नुसार ईडी कोणालाही जबाबासाठी बोलू शकतं, कोणालाही इन्क्लुडिंग यू मी, आणि त्यात जबाब घेऊ शकतात. तो जबाब घेत असताना तो जबाब हा पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. आपल्याला माहिती आहे की युज्युअली CRPCमध्ये जेव्हा जबाब नोंदवले जातात तेव्हा बरेच साक्षीदार हे कोर्टामध्ये जाऊन होस्टाईल होतात आणि आम्ही असा जबाब हा पोलिसांच्या दबावामध्ये दिला, मी असं म्हटलंच नव्हतं, माझ्या सह्या घेतल्या वगैरे असं म्हटलं जातं. पण याच्यामध्ये PMLAमध्ये जो जबाब तुम्ही दिलेला आहे तो जबाब पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. यामुळं CRPCचं जे कलम आहे 155 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांची परवानगी नसणं, कलम 14 आणि 21चं उल्लंघन, कोणत्याही व्यक्तीचा तपास आणि खटला चालविण्याच्या अधिकाराचा अमर्यादित वापर, हे सगळं संविधानाचं उल्लंघन अशा पद्धतीची चर्चा तिथे होती. तपास अधिकाऱ्यावरती पण आक्षेप होता. जो संजय राऊत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यांनी ईडीच्या अनेक अधिकाऱ्यावरती ते कसे संपत्ती जमा करतायत, अनेक खोट्या केसेस उभा केल्या जात आहेत, त्यांनी मग काही पुरावे दिले, त्यांनी व्यंकय्या नायडूला उपराष्ट्रपतीला जाऊन ते भेटले, त्यांनी तिथे एक पत्र दिलं, पंतप्रधानांनाही त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ईडीचे अधिकारी कशा संपत्ती जमा करतायत आणि त्यांचा रोख अर्थातच किरीट सोमय्या यांच्याकडे होता. पण या याचिकेमध्ये सुद्धा तपास अधिकाऱ्यांच्या बद्दल खूप सारे आक्षेप घेण्यात आलेले होते. PMLAचं कलम 50च्या कलमान्वये एखाद्या व्यक्तीनं म्हणजे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीला कायदेशीर धाक दाखवून त्याचा कबुली जबाब जर घेतला तर ते जर स्टेटमेंट त्याने रेकॉर्ड केलं, तो व्यक्ती कोठडीत असताना रेकॉर्ड केलं, त्याला गरज नसताना बोलवलं किंवा त्याला बळजोरीनं बोलवलं किंवा त्याला माहिती नसताना त्याच्याकडनं स्टेटमेंट्स रेकॉर्ड करून घेतले, यामुळं CRPCच्या 12व्या तरतुदीचा भंग होतो आहे. अशा अनेक गोष्टीचा म्हणजे मुळात तपास अधिकाऱ्यावरतीच काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. आधी आपण हे समजून घेऊ की हे असं का होतं आहे की इतक्या सगळे प्रश्न ईडीच्या संदर्भातले का विचारले गेले होते 242 याचिकांना. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जेव्हा निकाल प्रत्यक्ष दिला त्यावेळेला न्यायालयाने काय काय म्हटलं आहे, असं का होतं आहे की या केसमध्ये जामीनच मिळत नाही. म्हणजे आता तर विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी श्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकारसुद्धा मिळाला नाही, जे एरवी कधी होताना आपण बघितलं नव्हतं. पण अशा काय गोष्टी आहेत की ज्या कारणामुळं या ईडीच्या केसमध्ये संजय राऊत यांना जामीन मिळाला नाही किंवा त्यांची वाट बिकट आहे असं आपण म्हणतो. जामीन मिळणं का कठीण आहे तर ईडीने अटक केल्यानंतर PMLA कायद्यानुसार कोठडी मिळाल्यास जे कोणी व्यक्ती असतील त्यांना
कलम 45 अंतर्गत असलेल्या नियमानुसार जर जामीन हवा आहे, कारण आपण बघतोय की फार व्यवस्थितपणे एक नेरेटिव्ह शिंदे गटाकडनं सेट केलं जातं आहे. ते कालपासनं पण आहे की जर कर नाही तर डर कशाला. याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचाच आधार घेऊन श्री दीपक केसरकर पण बोलतात की मग श्री संजय राऊत हे जर याच्यात दोषी नाही आहेत तर त्यांनी न्यायालयाला सांगावं का अद्याप ते कोठडीत गेलेले नाही आहेत की माझ्या विरोधामध्ये जे पुरावे आहेत ते योग्य नाही आहेत आणि त्यांनी स्वतःचे पुरावे तिथे मांडावे. कारण याच्यात ईडीच्या या PMLA ॲक्टमध्ये ती तशी तरतूद आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला जशा सरफेसवरती दिसतात, फेस व्हॅल्यूवरती दिसतात, त्या तशा नसतात. हे जे स्टेटमेंट्स केली जातात, खास करून दीपक केसरकर यांचं स्टेटमेंट आपण बघतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण औरंगाबादमध्ये बोलताना सांगितलं की ते तर म्हणत होते की ईडीच्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे, त्यांच्याकडे काही नसेल, त्यांच्या विरोधात काही नसेल तर त्यांनी ते कोर्टात सांगावं. एक्झॅक्ट तशी तरतूद या जामिनी संदर्भामध्ये, ज्याला आपण ट्विन कंडिशन म्हणतो की श्री संजय राऊत यांना किंवा नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांना जर जामीन हवा असेल त्याला ट्विन कंडिशन्स आहे. त्यातलं पहिली कंडिशन जी आहे ना ती अशी आहे की तुम्हाला जामीन मिळण्यासाठी तुम्हालाच सिद्ध करावं लागतं की तुम्ही दोषी नाही आहेत, ज्याला बर्डन ऑफ प्रूफ म्हणतात. आणि या केसमध्ये संजय राऊत यांना सांगावं लागणार होतं की मी दोषी नाही आहे. या केसमध्ये पत्रावाला चाळमध्ये बघा काय ट्रान्झॅक्शन झालेत. साधारणपणे 1034 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे असं म्हाडाचं म्हणणं होतं. मग मुंबई पोलिसाकडे ते प्रकरण गेलं, मग ईडीनं त्या तपासात म्हणजे उडी घेतली. मग त्याच्यातनं असं लक्षात आलं की वाधवान कुटुंबीय आणि प्रवीण राऊत यांची कंपनी यांच्या दरम्यान जो काही व्यवहार झाला त्यातनं जे पैसे जमा झाले ते पैसे प्रवीण राऊत यांच्या अकाउंटवरती साधारणतः 100 कोटी रुपये गेले. त्यातले काही पैसे त्यांनी आपल्या जवळच्या माणसाकडे दिले. त्यातले काही पैसे साधारणतः 85 लाख रुपये श्री संजय राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झाले. आणि ती जी मनी ट्रेल आहे त्या मनी ट्रेलचं रेकॉर्ड घेऊन ईडी तिथे पोचली होती. सो आता या केसमध्ये तुम्हाला हे सांगावं लागणार आहे की तो जो काही पैसा आहे तो पैसा का आला. कारण संजय राऊतांचं स्टँड तर तसं आहे की जवळच्या नातलगाकडनं बिनव्याजी पैसे घेतले तर काय हरकत आहे, पण ते बिनव्याजी पैसे हे जर या घोटाळ्यातनं आले आहेत जी की तक्रार म्हाडानं दिली होती असं जर असेल तर मग संजय राऊत यांच्या दृष्टीनं ते कठीण बाब. आणि दुसरी जी ट्विन टेस्ट आहे त्याच्यातला एक मुद्दा, दुसरा जो अट आहे ती अशी आहे की हे सांगावं लागेल डिफेन्स लॉयरला की संजय राऊत हे दुसरा गुन्हा असा करणार नाही की त्यांचं आधीचं ट्रॅक रेकॉर्ड हे खूप चांगलं आहे. इथं अडचण अशी आहे की प्रत्येक राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये यानं त्या स्वरूपाचे गुन्हे दाखलच असतात. आणि त्यामुळं ज्या वेळेला अशी वेळ येते की सदरील व्यक्ती हा अतिशय क्लीन आहे किंवा त्याच्या विरोधामध्ये यापूर्वी काहीही झालेलं नाही आहे, त्यांनी काही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आहे, इथं तर कुठलाही पॉलिटिशियन जो की सक्रिय राजकारणामध्ये दीर्घकाळ आहे तर त्याला या गोष्टी सिद्ध करणं फार अवघड आहे. ही जी ट्विन कंडिशन आहे ना ही ट्विन कंडिशन अशी आहे की ज्यामुळं PMLA ॲक्टमध्ये ईडीनं कारवाई केल्यानंतर बहुतेक वेळेला जामीन मिळणं ही फार कठीण बाब असते. श्री छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये त्यांना जामीन हा जवळपास 19 महिन्यानंतर मिळाला आणि तोही मिळाला त्यावेळेला प्रॉसिक्युशनच्या वतीनं जे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये फायलिंग ऑफ चार्जशीट वगैरे असेल तर त्या गोष्टी झालेल्या नव्हत्या. या दोन गोष्टीमुळे फार कठीण आहे की संजय राऊत यांना जामीन मिळाला नाही आणि सोबतच त्यांचा पुढची सुद्धा वाटचाल ही कठीण आहे. आता याच्यामध्ये न्यायमूर्ती AM खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती CT रविकुमार यांनी जेवढ्या म्हणून गोष्टीबद्दल आक्षेप घेतलेले होते ते अनकॉन्स्टिट्युशनल असं म्हटलं होतं. त्या अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहेत असं सांगितलं आपल्या निकालपत्रामध्ये. साधारणतः 540 ते 545 या 5 पानामध्ये त्यांनी आधी बराच उहापोह केलेला आहे. साधारणतः 240 पानापासून ते सुरू होतं आणि थेट 540पर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी उहापोह केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये निकाल असा दिला आहे की अटक करणे, जप्त करणे, मालमत्ता जप्त करणे, छापे घालणे आणि जबाब घेण्याचे सगळे अधिकार हे ईडीला आहे. याच्यात कुठेही बेकायदेशीर नाही आहे. ईडीच्या आधी म्हणजे PMLA ॲक्टच्या आधीसुद्धा जे काही कायदे होते त्या कायद्यामध्ये अशाच पद्धतीच्या तरतुदी होत्या. जर ECIR आणि FIR अशी तुलना करायची झाली तर त्याची बरोबरी होऊ शकत नाही. हा ईडीचा अंतर्गत दस्तावेज आहे आणि त्यामुळे त्यांनी फक्त कळवलं त्या एखाद्या व्यक्तीला की तुमच्या विरोधामध्ये आम्ही अशा पद्धतीची कारवाई करतो आहोत तर त्यांना ECIRची कॉपीसुद्धा देण्याची गरज नाही आहे. अटकेदरम्यान त्यांनी केवळ हे पुरावे दिले तरी पुरेसं आहे. आणि त्यामुळं ईडीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट दरम्यान ज्या अधिकार मिळाले होते ते सगळेच्या सगळे अधिकार
हे योग्य आहेत अशा पद्धतीनं या पद्धतीचा निकाल आला. आता या निकालानंतर अनेक जणांनी अनेक पद्धतीच्या टिप्पण्या केल्या, पण एक गोष्ट मात्र आपण त्यातनं विसरून गेलो की मूळ कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीबद्दल, विशेषतः PMLA ॲक्टमधल्या ज्या बदलांना, खास करून शेवटचा जो त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आला, जे ॲडिशनल प्रोव्हिजन करण्यात आली, जी 2019 साली झाली, ती फायनान्स ॲक्ट प्रमाणे झाली. तर ते फायनान्स बिल आहे की नाही याच्यावरतीच आता 7 न्यायालयाचं घटनापीठ हे त्याचं विश्लेषण करत आहे. त्यामुळे त्या निकालपत्रामध्ये श्री खानविलकर असं म्हणालेले आहेत की ते जेव्हा होईल त्यावेळेलाच या फायनान्स बिल संदर्भातला जो निकाल आहे तो येईल आणि मग त्याची जी कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे ती होईल. पण बाकीच्या गोष्टीमध्ये मात्र त्यांनी फार स्पष्टपणे PMLA ॲक्टमध्ये असलेल्या तरतुदीला अधीन राहून EDला जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावरती त्यांनी पूर्णपणे शिक्कामोर्तब केला. आता असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं का गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की कुणीतरी, म्हणजे ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील, या केसमध्ये शिंदे गट असेल, भाजप असेल, श्री किरीट सोमय्या असतील किंवा इकडनं शिवसेना असेल, हे जे एकमेकांच्या विरोधामध्ये नेरेटिव्ह सेट करायला लागतात त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला कन्फ्यूज होतो की हे असं का घडलेलं आहे. हल्ली तर एक प्रथा झालेली आहे की माध्यमावरती पण टीका करत असताना ते मोदी समर्थक आहेत किंवा मोदी विरोधक आहेत, आणि त्याही पुढे जाऊन आता प्रत्येक ज्युडिशियल रिव्ह्यू घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण तो घ्यायला हरकती नाही. पण ज्याला कास्टिंग ॲस्पर्शन किंवा संशयास्पद पद्धतीनं एखाद्या निकालपत्राकडं पाहणं किंवा तसा टोन सेट करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी घडताना दिसतात. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला आपली ही जबाबदारी आहे की त्याच्या मागचं राजकारण सांगत असताना वस्तुस्थिती काय आहे. जसं पत्रावाळा चाळीमधल्या काही गोष्टी आम्ही सांगितल्या की ही वस्तुस्थिती आहे, तसंच PMLA ॲक्टमध्ये आज ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीची वस्तुस्थिती काय आहे. सन्माननीय खानविलकर सह इतर 2 न्यायाधीशांनी जो निकाल दिला त्या निकालाबद्दल त्यांनी इतकं डिटेलमध्ये उहापोह केलेला आहे. त्यांना ह्या गोष्टी अनकॉन्स्टिट्युशनल का वाटलेल्या नाही आहेत, आणि म्हणूनच श्री संजय राऊत असतील किंवा नवाब मलिक असतील किंवा अनिल देशमुख असतील, या सगळ्या मंडळींची जी ही सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे काही आत्ता घडताना दिसतं यांच्याबद्दल, ते तसं का घडतं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं, आणि मधल्या ओळीचा तोच प्रयत्न आहे. यातनं राजकारण नाही असं कोणी म्हणणार नाही आहे. याच्यामध्ये निश्चितपणे राजकारण आहे. भारतीय जनता पार्टीच्याकडं गेलेल्या नेत्यांच्या चौकशीबद्दल कुणीही बोलत नाही आहे. ते व्हॅलिड प्रश्न सतत विरोधी पक्षाकडून उपस्थित केले जात आहेत. भावना गवळीबद्दल आत्ता शिवसेना प्रश्न विचारते आहे, अर्जुन खोतकरांच्याबद्दल विचारते आहे, प्रताप सरनाईकबद्दल विचारते, पण अजूनही ED किंवा तत्सम कुठल्याही संस्थाने त्यांचा तपास पूर्ण बंद केला आहे किंवा तो तपास कुठल्या पातळीवरती आहे याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टीने केलेला खुलासा हा काही शिवसेनेला मान्य होण्यासारखी स्थिती नाही आहे. हे राजकारण आपण इथे समजून घेतलेलं नाही. फक्त PMLA ॲक्ट काय आहे, तो तसा का आहे, आणि त्यामुळं श्री संजय राऊत यांची वाटचाल का बिकट आहे एवढंच फक्त समजून घेतलं आपण. सो थांबूया आपण इथे. मला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी ह्या आणखी त्याचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. आपल्याकडे वेळ मर्यादित असतो, म्हणून त्या मर्यादित वेळेमध्येच आपण ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पण महाराष्ट्रामध्ये ऑब्जेक्टिव्हली वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा जो मधल्या वेळीत आम्ही प्रयत्न करतो आहोत तो तुम्हाला खूप भावतो आहे, लक्षात येतच आहे. काही चांगले सजेशन्स असतील तर ते जरूर कळवा, विषय सुचवा, चांगल्या गेस्टची नावं सांगा, आम्ही त्यांना जरूर इन्व्हाइट करू. तोपर्यंत माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, हे सगळे फॉलो करायला लागा. तिथं चांगलं कम्युनिकेशन होऊ शकतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.